जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 148. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जीवनु मोर राम बिनु नाही. अशी अवस्था भक्तिमार्गामध्ये ज्या भक्ताची झाली, आपल्या आराध्याप्रती, भगवंतांप्रती, सद्गुरूंप्रती, त्यांना भगवंत दूर नाहीत. मुख्यतः ह्या भक्तीला जेव्हा सद्गुरूंच्या, भगवंतांच्या सर्व व्यापित्वाच्या जाणीवेची जोड मिळते, त्यावेळी त्या भक्ताच्या हृदयामध्ये अखंड ठाण मांडून भगवंत वास्तव्य करतात. त्यांचं वास्तव्य जे असतंच ते सततच्या अनुसंधानानं, सततच्या संवादानं आणि निरंतर नामानं सांधलं जातं. आणि मग भगवंतच हृदयामध्ये राहून हा चित्तलय साधून घेतात. पण लौकिकामध्ये ज्यावेळी आपलं आराध्य आपल्या पुत्ररूपामध्ये आहे आणि त्याचा आता विरह होणार हे कळल्यामुळे राजा दशरथ अत्यंत व्याकुळ आहेत. आपण बघितलं, सर्वतोपरी अत्यंत न्यूट्रल राहून भगवान श्रीरामांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न आपल्या वाणीनं केला. पण ज्यावेळी त्यांना काही बोलता येत नाही आहे, खूपच अस्वस्थ आहेत वडील, आणि अजून काही जर माझी माता बोलली तर त्यांना दुःख होईल असा विचार प्रभूंच्या मनामध्ये आला, तेव्हा पुन्हा ते समजावण्यासाठी पुढे आले. राजा दशरथांना समजावण्यासाठी म्हणतायत प्रभू, देश काल अवसर अनुसारी, बोले बचन बिनीत बिचारी, तात कहूँ कछु करऊँ ढिठाई, अनुचित क्षम बजानी लरिकाई. वडिलांना दुःख होऊ नये यासाठी देशकाल अवसर अनुसारी. देशकाल म्हणजे जी वेळ आहे आत्ता, त्या ठिकाणी जी वेळ आलेली आहे त्या प्रसंगानुरूप विचार करून अत्यंत नम्रपणे प्रभू श्रीराम म्हणतायत, हे तात, मी बोलतोय ते एक प्रकारे धारिष्ट्य आहे. या माझ्या अनौचित्याला मी लहान आहे असं समजून क्षमा करा, बरं का. अनुचितू क्षम बजानी लरिकाई. भगवंत आपल्याकडे लहानपणा घेऊन आपल्या भक्ताला समजावत आहेत पाहायचे. म्हणतात पुढे, अति लघु बात लागी दुख पावा, काहून मोही कही प्रथम जनावा, देखी गोसाई ही पूछियो माता, सुनी प्रसंगो भये शीतल गाता, मंगल समय स्नेह बस सोच परिहरिय ताता, आय सुदेय हर्षिय कही पुलके प्रभु गाता. बाबा, इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्हाला किती दुःख सहन करावं लागलं. मला कुणीच या गोष्टीचा पत्ताच लागू दिला नाही.
तुमची अवस्था बघून मी जेव्हा मातेला विचारलं तेव्हा तिनं ते सर्व तो प्रसंग मला सांगितला, त्यामुळं माझं समाधान झालं बरं का. सुनी प्रसंगू भये शीतल गाता, त्यामुळं मी शांत झालो म्हणतात पहा प्रभू इथे, बरं का. म्हणजे तुम्ही विनाकारण दुःख करताय हे सांगण्याची हातोटी पहा प्रभूंची इथे. आम्ही सुद्धा अनेक लोकांना समजावतो की जेव्हा आम्हाला कुणी आपलं दुःख सांगतं त्यामुळं त्या व्यक्तीचं दुःख कमी व्हावं ही आमची अपेक्षा असते. त्यावेळेला कशा रीतीनं त्या व्यक्तीला समजावावं ह्याचाही वस्तुपाठ जणू इथे आम्हाला प्रभू देत आहेत. की तिनं सांगितल्यानंतर माझं समाधान झालं की एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे असं माझ्या लक्षात आलं म्हणतात. त्यामुळे पुढे पहा काय म्हणतायत, अजून एक पाऊल पुढे टाकून म्हणतात की मंगल समय स्नेह बस, की अहो बाबा या मंगल प्रसंगी प्रेमानं व्याकुळ होऊन काळजी करणं सोडून द्या आणि आनंदानं मला आज्ञा द्या. आणि तुलसीदास वर्णन पहा काय सुंदर करतायत की आयसु देय हर्षिह्य कही पुलके प्रभू गाता. कसे सांगतायत प्रभू, दुःखाचा लवलेश नाही, आनंदानं पुलकित होऊन सांगतायत पहा इथे. काय विलक्षण गोष्ट इथं तुलसीदासांनी सांगितले. खरोखर तुलसीदासांनी जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये इतके बारकावे आहेत, ज्याला आपण म्हणतो ना रीडिंग बिटवीन द लाईन्स. म्हणजे अक्षरशः या एका प्रसंगावर ग्रंथ होईल असं ते आहे खरोखर. की प्रभूंची जी प्रतिक्रिया आहे त्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही, म्हणजे इट्स नॉट समथिंग ही हॅज मेड अप. ज्याला आपण म्हणतो ना की एखादा दुःखाचा प्रसंग आला की दुःख होतंय पण ते दुःख मला दाखवायचं नाही आहे म्हणून मी आनंदानं त्याबद्दल वक्तव्य करतो किंवा आनंदानं त्याबद्दल काही प्रतिक्रिया देतो, असं नाही आहे. हे ज्यानं समजून घेतलं त्याला खऱ्या अर्थानं दुःखावर मात कशी करावी कळेल. हे चरित्र काही केवळ रामचरित्र ऐकण्यासाठी नाही आहे, कारण रामचरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ज्यावेळी असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला आम्ही कसं सज्ज असलं पाहिजे हे रामायण ऐकून त्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी, यासाठी हे चरित्र आहे. त्यामुळे आणि हा वृत्ती बदल आहे पहा, जे आम्हाला महाराज सांगतात की नामानं वृत्ती बदलते. ती कशी बदलते तर जो अखंड नाम घेतो त्याच्या वृत्तीमध्ये कोणत्याही गोष्टीनं दुःख करण्याची क्षमता नाहीशी होते. इथं प्रत्यक्ष नामच आहे, प्रभू श्रीराम आणि नाम अभेद आहे त्यामध्ये. त्यामुळे इथे हे स्वाभाविक आहे. पण जो त्यांच्या कृपेनं त्या भूमिकेशी तादात्म्य पाहू शकला त्याला आपल्या लौकिक आयुष्यातसुद्धा हे साधणं शक्य आहे. दुःखी होणं अशक्य व्हावं ही त्या नामाची ताकद आहे. आणि इथे जे प्रभू सांगतायत की तुलसीदास वर्णन करतायत की प्रभू रामांचं हे सांगताना सर्वांग पुलकित झालं आहे की या मंगल प्रसंगी तुम्ही काळजी करू नका आणि मला आनंदानं आज्ञा द्या सांगतायत प्रभू. म्हणजेच जी दुःखाची झालर आपण म्हणतो ना रामायणाला आहे, प्रभूंच्या सीतामाईच्या वनवासाची, ती खऱ्या अर्थानं प्रभूंसाठी आणि आमच्या सीतामाईसाठी सुद्धा ते दुःखच नाही त्यांच्यासाठी. आणि ही केवळ मखलाशी नाही किंवा हे केवळ दाखवण्यासाठी किंवा इतरांना तोष व्हावा, आमच्या दुःखानं दुःख होऊ नये यासाठी सुद्धा दाखवणं नाही. ही सत्य स्थिती आहे त्यांच्या अंतराची. आणि त्यामुळे हे समजून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. क्वचित ह्याचा उल्लेख केला जातो. बहुतेक वेळा रामचरित्रामध्ये हे जे प्रसंग आहेत
ते दुःखी अंतःकरणानं सांगितले जातात, वाचले जातात, ऐकले जातात. त्यावर चिंतन करताना सुद्धा दुःख होतं, अशी एक काय म्हणावं, अशी एक विचित्र भावना अंतःकरणामध्ये असते बहुतेकांच्या. पण जर आमचे कृपानिधान प्रभूच दुःखी नाहीत ह्या प्रसंगानं, आमची जगन्माता जर दुःखी नाही या प्रसंगानं, तर निश्चितच आम्ही आमचा दृष्टिकोन रामायणाकडे बघण्याचा थोडासा बदलणं जरूर आहे असं वाटतं. त्यामुळे जरी लौकिकदृष्ट्या आमच्या, खरं लौकिक दृष्टी म्हणजे काय हो, आमची बहिर्दृष्टी म्हणजेच ती लौकिक दृष्टी, ज्याला आपण वर्ल्डली ॲटिट्यूड म्हणतो. त्या वर्ल्डली ॲटिट्यूडनी जर आम्ही रामायण बघितलं तर निश्चितपणे या प्रसंगा इतका दुःखाचा प्रसंगच नाही. पण ज्याला प्रभूंची दृष्टी त्यांच्या कृपेनं मिळाली त्याच्या लक्षात येईल की प्रभूंच्या अंतःकरणाला या प्रसंगात दुःख शिवतच नाही आहे. किंबहुना त्यांना दुःख एकच आहे की एवढ्याशा गोष्टीसाठी माझे वडील का दुःख करतात. हा वैराग्यातला आनंद कळणं हा या प्रसंगाचा गाभा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकानं वाचताना. आणि पुढं म्हणतायत प्रभू की धन्य जनमू जगती तलतासु पितहि प्रमोदु चरित सुनिजासु चारी पदारथ करतलता के प्रिय पितु मातु प्राण समजा के. कुणाचं चरित्र धन्य आहे हे सांगतायत की ज्याचं चरित्र ऐकून पित्याला मोठा आनंद होतो त्याचा या पृथ्वीवरचा जन्म सफल आहे, धन्य आहे म्हणतात प्रभू. ज्याला आपले माता पिता प्राणांसमान प्रिय आहेत त्याच्या मुठीत चारही पुरुषार्थ असतात. पहा केवढी मोठी गोष्ट सांगितली. आज आम्हाला सर्वांनाच हे शिकणं जरुरीचं आहे. आमच्या महाराजांनी एका वचनात सहज आठवलं, सहजपणे सांगून गेलेत की माता पित्यांचे दोष बघू नयेत. खरं तर महाराज पण म्हणतात, सर्व संतही सांगतात की दोष केव्हा बघावेत, जर तुम्ही पूर्णपणे निर्दोष असलात तरच तुम्हाला अधिकार आहे दुसऱ्यामध्ये दोष बघण्याचा. आणि आम्ही तसे नाही हे कुणी इतरांनी सांगण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे कुणाचेच दोष जिथं बघू नयेत तिथं जन्मदात्या माता पित्यांचे दोष बघणं यासारखं दूषण नाही मुलांच्या आयुष्यामध्ये. दोष प्रत्येकामध्ये असतात, किंबहुना ते दोष दिसणं हा सुद्धा आमच्याच दृष्टीचा दोष आहे असं आमच्या महाराजांचं म्हणणं आहे. महाराजांनी कसं असतं, संतांचं सांगणं हे इतकं सरळ असतं, फक्त त्याकडे त्याच सरळ दृष्टिकोनानं बघण्याची जरूर असते. त्यामुळे इथे जे प्रभू सांगतायत की माता पिता ज्याला प्राणांसारखे प्रिय आहेत त्याच्या मुठीत चारही पुरुषार्थ असतात. का हो, कारण ज्याला अशी प्रियता खऱ्या अर्थानं वाटेल अंतःकरणापासून, मग ती माता पित्याशी असो, सासू ससऱ्यांची असो, घरातल्या वडीलधाऱ्यांची असो, कुणाचीही असो, ज्याला अशी खरी प्रियता वाटेल तो निस्वार्थ होईल. आणि जो निस्वार्थी आहे तोच परमार्थी आहे. आणि जो खरा परमार्थी आहे त्याच्या मुठीत हे चारी पुरुषार्थ असणारच, कारण त्या प्रत्येक त्याच्या कृतीला आणि वचनाला गुरूंच्या वचनांचं अधिष्ठान आहे. त्यामुळे जसा पूर्वीही आपण बघितलं तसे हे चारही पुरुषार्थ या परमार्थ मार्गाचे बाय प्रॉडक्ट्स आहेत, त्यासाठी परमार्थ नाही आहे. त्यामुळे तेच इथे आम्हाला प्रभू सांगतायत की यामुळे अशा पुत्रश्रेष्ठ ज्याच्या चरित्रानं पित्याला आनंद होतो. आणि पुढे म्हणतायत, आयसु पाली जन्म फलु पाई ऐहु बेगिही
होर जाई। बिदा मातु सन आवऊ मागी, चली हूँ बनही बहुरी पगलागी। अस कही राम गवनु तब कीन्हा, भूप शोक बस उतरुन दीन्हा। नगर व्यापी गई बात सुतीची, छुअत चढ़ी जनु सब तन बीची। सुनी भये बिकल सकल नर नारी, बेली बिटप जिमी देखी दवारी। जो जह सुनई धुनई सिरु सोई, बड़ बिषादु नहीं धीरज होई। मुख सुखाहि लोचन स्रवहि, शोकुन हृदय समाई। मनहु करुण रस कटकई, उतरी अवध बजाई। तुमच्या आज्ञेचं मी पालन करीन आणि माझा जन्म सफल करून मी लवकरच परत येईन, त्यामुळे मला आज्ञा द्या, असं प्रभू श्रीराम दशरथांना सांगतायत. पुढे म्हणाले, मी माता कौसल्येचा निरोप घेऊन येतो आणि मग पुन्हा एकदा तुमच्या पाया पडून मी वनगमन करीन, असं म्हणून श्रीराम तिथून निघाले. राजे इतके शोकाकुल होते की त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि ही अत्यंत अप्रिय गोष्ट नगरात इतक्या झपाट्यानं पसरली की प्रभू श्रीराम वनात निघालेत. तुलसीदास म्हणतात, दंश होताच जसं विंचवाचं विष शरीरात पसरतं, तशी ही अप्रिय गोष्ट नगरात पसरली. नगरवासियांचं किती प्रेम आहे श्रीरामांवर हे या पुढच्या प्रसंगातून दिसून येईल. म्हणतात की ही वार्ता जेव्हा ऐकली नगरवासियांनी, स्त्री पुरुषांनी, तेव्हा दावानलानं जशा वेली वृक्ष कोमेजून करपून जातात तसे स्त्री पुरुष व्याकुळ झाले. ज्या कुणाला ही वार्ता कानावर पडायची तो तिथंच जणू सिरुसोई म्हटले, डोकं बडवून घेऊन दुःख करायचा. सगळीकडं विषाद पसरला, कुणालाच धीर धरवेना. पहा कशी प्रतिक्रिया होऊ शकते. आणि इथं तर प्रत्यक्ष त्यांचं आराध्य दैवत नजरेआड होतं आहे. त्यामुळे हा विरोधाभास प्रभू श्रीरामांच्या अंतःकरणामध्ये आणि त्यांच्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या जे त्यांचे आराधक आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये हा बदल राहणारच. ज्यावेळी सगुण साकार भगवंत भगवद रूपानं म्हणजे अवतार रूपानं किंवा सद्गुरू रूपानं समोर असतो, त्यावेळी त्याचा विरह हा दुस्सह हा असणारच. मग कितीही ताकदीचा साधक असो, कितीही पोचलेला भक्त असो, त्याला तो विरह सहन होणार नाही. आणि त्यामुळे अशी अवस्था सर्वांची झाली. तुलसीदास वर्णन करतात, सर्वांची तोंड सुकून गेली, डोळ्यातून अश्रू वाहत होते, हृदयामध्ये दुःख मावत नव्हतं. वर्णन करतायत, जणू करुणारसाची सेना अयोध्येवर डंका वाजवत आक्रमण करत होती. आणि सगळं अशा रीतीनं विधात्यानं बिघडवून टाकलं म्हणून लोक दुःख करत होते. मिले ही माझ विधी बात बेगारी, जह तह देहि कई गारी। एहि पापिनी ही बूझी का परयू, छाई भवन पर पावकु धरेऊ। निज कर नयन काढ़ी चह दीखा, डारी सुधा बिषु चाहत चीखा। कुटिल कठोर कुबुद्ध
थी अभागी, भई रघुबंस बेनु बन आगी। पालव बैठी पेड़ एही काटा, सुख महु सो कठाटो धरी ठाटा। सदा राम एही प्राण समाना, कारण कवन कुटिल पनुठाना। सत्य कहहि कबि नारी सुभाऊ, सब विधि अगहु अगाध दुराऊ। निज प्रतिबिंबु बरुकु गहि जाई, जानी न जाई नारी गति भाई। काहन पावकु जारी सक, कान समुद्र समाई। कान करई अबला प्रबल, केहि जग कालु न खाई। का सुनाई विधि काह सुनावा, का देखाई चह काह देखावा। एक कहही भल भूपन कीन्हा, बरु बिचारी नहीं कुमति ही दीन्हा। जो हठी भयभु सकल दुख भाजनु, अबला बिबस ज्ञानु गुनु गाजनु। एक धर्म परिमिति पहिचाने, नृपहि दोषु नहीं देहि सयाने। सर्व विधात्यानं जुळवून आणलं होतं, इतक्यात त्यानंच ते सर्व बिघडवून टाकलं म्हणतायत लोक. जिकडं तिकडं कैकईला शिव्या देऊ लागले लोक. म्हटले जह तह देही कैकरही गाली. म्हणतायत या पापिणीला काय अवदसा आठवली की हिनं सुंदर साकारलेल्या चांगल्या सुंदर अशा भवनाला घराला आग लावली. स्वतःच्या हातानं आपले डोळे फोडून घेतीये कैकई, डोळ्याविना पाहू इच्छितीये, अमृत टाकून विषाचा आस्वाद घेऊ इच्छितीये म्हणतायत लोक. आणि अशी ही कठोर कुटिल कुबुद्धी आणि अभागी कैकई रघुवंश रूपी वेडूच्या वनासाठी जणू आग बनली आहे अशी लोकांची भावना झाली. स्वतः फांदीवरच बसली आहे आणि झाड तोडून टाकतीये. सुखाच्या वेळी भयंकर शोक निर्माण करतीये. लोकांच्या मनाला कुठेतरी शंका पण येते की प्रभू श्रीराम हिला प्राणांसारखे प्रिय होते ना नेहमीच, मग हिनं का असा दुष्टपणा केला असावा काही कळत नाही. आणि पुढे तुलसीदास म्हणतात की कवी म्हणतात अनेक ठिकाणी, ते खरंच आहे, स्त्री स्वभाव कळू शकत नाही, तो अथांग आणि रहस्यमय आहे. एक वेळ स्वतःचं प्रतिबिंब पकडता येईल, पण स्त्री स्वभाव आणि त्या काय करतील काही समजत नाही. इथे अनेक ठिकाणी तुलसीदासांवर हा आरोप त्या काळापासूनच होत आला आहे की त्यांनी स्त्रियांना कमी लेखलं आहे वगैरे. पण ह्याच तुलसीदासांनी आमच्या सीता मातेचं, आमच्या पार्वती मातेचं, आमच्या अनुसूया मातेचं, सुमित्रा मातेचं, कौसल्या मातेचं, सुनयना मातेचं किती अद्भुत वर्णन करून ठेवलं आहे. मंदोदरीचं हे आम्ही विसरतो. त्यामुळे इथे समस्त स्त्री जात असं त्यांना अभिप्रेत नाही. कैकईसारख्या स्त्रिया ज्या कुसंगाला बळी पडतात आणि त्यानुसार आपली कृती करतात, अशा स्त्रियांच्या बाबतीत त्यांना बोलायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ते जे म्हणतात की आग ही जाळणारच, समुद्र सगळंच मावतं, काय मावत नाही समुद्रात. त्यामुळे अबला म्हणवणारी अशी ही स्त्री जात काय करू शकत नाही. अशा रीतीनं त्यांनी त्या सारख्या स्त्रियांबद्दल, ज्या अशा कुटुंबांमध्ये कलह माजवतात, त्यांच्याबद्दल इथे तुलसीदास बोलत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
की जगात काळ कुणाला खाऊन टाकत नाही, अशा रीतीनं अशा स्त्रिया काय करू शकत नाहीत असं म्हणतायत. आणि सर्वच लोक म्हणतायत की काय ऐकवलं होतं विधात्यानं की आमच्या लाडक्या श्रीरामांचा राज्याभिषेक होणार, आणि आता काय ऐकवतोय विधाता, काय दाखवलं आणि आता काय दाखवतोय. कुणी म्हणत होतं राजांनी काही चांगलं केलं नाही, अशा दुर्बुद्धी असलेल्या कैकईला विचार करून त्यांनी वर दिला नाही, असं काही लोक म्हणत होते. काही लोक म्हणत होते हट्टानं कैकईचं वचन पूर्ण करण्यासाठी राजाच अडून बसलेत आणि स्वतःच सर्व दुःखांना पात्र ठरलेत. तिच्या अधीन झाल्यामुळे इतके ज्ञानवान गुणवान राजे असं वागतायत. पण नृपही दोसु नाही देही सयाने. पहा बरं, जे धर्माची मर्यादा जाणतात आणि जे बुद्धिमान आहेत ते राजांना दोष देत नव्हते. काय दोष होता दशरथ महाराजांचा? त्यावेळी दिलेल्या वरांचा असा दुरुपयोग आपली पत्नी करेल, जी रामांवर निरतिशय प्रेम करते, हे त्यांच्या स्वप्नात देखील कधी आलेलं नव्हतं. त्यामुळे हे जे जाणतात आणि ते जे करतायत त्याला, त्या वराला जी मान्यता देत आहेत ते सुद्धा धर्मसंगत आहे, हे ज्यांना कळतंय ते त्यांना दोष देत नव्हते म्हणतात तुलसीदास. आणि काही त्यासाठी वर्णन करून सांगत होते की धर्माची मर्यादा दशरथ जाणतात म्हणून त्यांनी असं केलं हे सांगण्यासाठी. सिबी दधीची हरिचंद कहानी, एक एक सन कही बखानी, एक भरत कर सम्मत कही, एक उदास भाय सुन रही. की शिबी राजा, दधीची ऋषी आणि हरिश्चंद्र यांची कथा काही वर्णन करून सांगत होते की त्यांनी धर्मपालनासाठी काय काय केलं. आपल्याला माहीत आहे हरिश्चंद्रांची कथा, की आपल्या पत्नीला विकायची पाळी आली तरी त्यांनी पुढं मागं न बघता ते धर्मपालन करण्यासाठी त्यांनी केलं. अर्थात त्यातून पुढे विश्वामित्रांचा किती परम अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. पण ज्यावेळी लौकिकामध्ये एखादी गोष्ट करावी लागते धर्मपालनासाठी, त्यासाठी काय काय करावं लागतं हे ह्या लोकांनी दाखवलं. दधीची मुनींनी आपली हाडं त्यांनी इंद्राला, देवांना शस्त्र बनवण्यासाठी देण्यासाठी स्वतःचा देहत्याग केला. अशा ज्या कथा आहेत त्या लोक वर्णन करून सांगत होते. पण काही मात्र म्हणत होते की या प्रकारात भरताचीही संमती आहे. पण हे ऐकून सर्वांना काही आवडत नव्हतं. लोक गप्प होत होते. खरोखर अयोध्येच्या नगरवासियांना राम आणि भरत हे बिंब प्रतिबिंबासारखे आहेत ह्याची पूर्ण कल्पना आहे. पण प्रसंगच असा विपरीत आलेला आहे की ज्याला आपण म्हणतो ना, अनेक प्रकारचे विचार मनामध्ये येऊन जातात अशा प्रसंगांमधून, तसे ते विचार त्यांच्या मनात येत आहेत. पण काही लोक मात्र कान मुदी कर रदगही जीहा, एक कही यह बात अलीहा, सुकृत जाही अस कहत तुम्हारे, रामु भरत कहूँ प्राण पियारे, चंदु चवई बरु अनलकन, सुधा होई बिषतूला, सपने हो कबहु न करही किछु, भरतु राम प्रतिकूला. अगदी बरोबर. कुणी असं जे भरताला दोष देत होते ते ऐकल्यानंतर काही सज्जन लोक आपले कान हातांनी बंद करत होते आणि जीभ चावून म्हणत होते बरं का, की ही गोष्ट खोटी आहे, असं बोलू नका, तुमचं पुण्य नष्ट होईल. भरताला श्रीराम प्राणांसमान प्रिय आहेत. पुढे
असं लोक म्हणत होते की एखाद वेळी चंद्र आग ओकू लागेल, म्हणजे जो शीतल आहे चंद्र तो आग ओकू लागेल, अमृत विषासारखं होईल, पण भरत स्वप्नातही कधी रामचंद्रांच्या विरुद्ध काही करणार नाही. काय विश्वास आहे पहा. हे सज्जन हृदयालाच कळू शकतं. भरत, एक वेळ श्रीराम कळणं सोपं, पण भरत कळणं फार अवघड आहे. त्यामुळे जे सज्जन लोक आहेत, जे सत्वगुणी लोक आहेत, त्यांना मात्र भरतावर केलेला दोषारोप सहन होत नाही. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तुम्ही काही बोलू नका, तुमची पुण्याई नष्ट होईल. आणि खरोखरच आहे, नाही का? महात्मा भरताची भक्ती, त्यांचं प्रेम हे कळणं खरोखर जर सतत त्यांचं चिंतन घडलं तरच शक्य आहे. त्यामुळे तसं चिंतन आमचंही होवो. आमच्यामध्ये त्या महात्मा भरताची नीती, ज्ञान, प्रेम ह्याचं उदय अंतःकरणामध्ये होवो आणि त्यानुसार कोणत्याही सज्जन व्यक्तीला कोणत्याही प्रकारे दूषण आम्ही देणार नाही, जसं हे काही सज्जन अयोध्येतले लोक म्हणत आहेत, आणि आमचं पुण्य खर्ची घालणार नाही, अशीच प्रार्थना आपण त्या करुणानिधानाच्या चरणी करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.